शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या. भातासह इतर 13 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ. केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा, उत्पन्न वाढणार. लाडक्या बहिणींचा निधी टप्प्याटप्प्याने वाढवणार. उपमुख्यमंत्री शिंदे. नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित शिंदे गटात. लिलाव प्रतीक्षेत भिजला 350 ट्रॅक्टरमधील कांदा. मनमाड कुळाबातील स्थिती. शेतकऱ्यांचे नुकसान. पावसामुळे दिवसभर लिलाव ठप्प. फार्मर आयडीसाठी 31 मेची डेडलाईन. पावसाने 4 दिवसात घेतले 21 बळी, तर 12 जण जखमी. 22 प्राणीही दगावले. आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. प्रधानमंत्री आवासची उत्पन्न मर्यादा महामुंबईत 6 लाख, राज्यात 4.5 लाख करण्याचा प्रस्ताव. मंत्री शिरसाटांच्या मुलासाठीचा हॉटेल लिलाव वादात. हॉटेल विट्सची 110 कोटींची मालमत्ता 67 कोटी रुपयांत घेतली. ठाकरे गटाचे आरोप. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे उर्वरित 498 कोटी रुपये जमा. सध्या एकूण मंजूर रकमेपैकी 3,279 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्राप्त झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळाली आहे. मात्र अजूनही 498 कोटी रुपयांचे वितरण प्रलंबित आहे, जे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे उर्वरित पैसे मुख्यतः काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने या रकमेसाठी दुसरा हप्ता देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळण्यास अधिक विलंब होणार नाही. राज्यात 30 मे पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 31 मे पासून 5 जून पर्यंत हवामान कोरडे राहणार, सूर्यदर्शन होणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा. उत्तर महाराष्ट्राकडे 6 जूनला परत पाऊस येणार आहे. 6ला येईल, 7ला पुन्हा वाढत जाईल. तसंच वाढत म्हणजे 30 तारखेपर्यंत, म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात लक्षणीय वाढ. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी नगदी पिके म्हणजे कापूस, सोयाबीन या दोन्ही पिकांच्या हमीभावात भरीव वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या हमीभावात प्रति क्विंटल 579 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मध्यम धाग्याच्या कापसाचे नवीन हमीभाव आता 7,710 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. पूर्वी 7,121 रुपये होता. लांब धाग्याच्या कापसाचा नवीन हमीभाव आता 8,110 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल 436 रुपयांची वाढ झाली असून नवीन भाव 5,328 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. तसेच तुरीचे नवीन हमीभाव 8,000 रुपये आहेत. 450 रुपयांची वाढ करण्यात आली. महिला आयोगाचा संपर्क क्रमांक बंद. सामान्यांमध्ये संतापाची लाट. मनसेचं थेट फडणवीसांना पत्र. लासलगावला 2 तास तुफान तडाखा. ब्राह्मणगाव शिवारात 5 तलाव तुडुंब. 51 मिमी पावसाची नोंद. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. देशात आलेल्या 81 अब्ज डॉलरच्या FDI पैकी 39% राज्यात 25.57 लाख मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध. गावितांच्या शिंदे सेना प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलणार. 2 दिवसात दुसऱ्या माजी आमदाराच्या प्रवेशाने शिंदे सेनेचे बळ वाढले. रुपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली. अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप. 1.5 कोटींची ऑफर दिल्याचा दावा. गडचिरोली मार्गे विदर्भात मान्सून. 2 दशकांचा विक्रम मोडीत. अकोल्यात 125 वर्षांचा विक्रम मोडला. पुरात वाहन वाहून गेले. बुडून चालकाचा मृत्यू. पुलावरून वाहन नेण्याचे धाडस अंगलट. पोहता आल्याने दुसरा बचावला. पाथर्डी समितीत कांद्याला 2,000 भाव. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मान्सून. विदर्भातही बरसणार. अनेक महिन्यांच्या कठोर प्रयत्नानंतर अखेर 55% पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. हा विमा राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये लागू केला जाणार आहे. यामध्ये हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि नंदुरबार हे जिल्हे प्रमुख आहेत. यामध्ये 55% पीक विम्याच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी लवकरच बाहेर येईन. भेटीदरम्यान तुरुंगातून ज्योतीचा वडिलांना दिलासा. बंद होण्यापासून वाचवण्यासाठी वोडाफोन आयडियाची धडपड. शेतकऱ्यांच्या पिकांना हमी. यंदा मिळणार जास्त भाव. खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज. MSP वाढवली. स्वस्तातील कर्जही मिळणार. 5 लाखांचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त. सरीवर सर विक्रमात भर. मे महिन्यातच फुगले अतिवृष्टीचे आकडे. विदर्भात मान्सून दाखल. मराठवाड्यातील 680 गावांना तडाखा. शेतशिवाराचे तलाव झाल्याने उन्हाळी पिकांचा चिखल. पूर परिस्थितीने सतर्कतेचा इशारा. MBA CETचा निकाल जाहीर. 7 विद्यार्थ्यांना 100% गुण. मिठी सफाई घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी करा. शिंदे गटाची मागणी. नवऱ्याने बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही. आरोपींच्या वकिलाचा कोर्टात अजब युक्तिवाद. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मान्सूनची धडक. आज 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.